Welcome back in the next lecture of 11th Accountancy chapter 2nd. In last lecture we saw the basic concepts of asset, liabilities and capital. ज्याच्यामध्ये आपण मागच्या उदाहरणामध्ये कशा पद्धतीने असेट आणि असेट इज इक्वल टू लायबिलिटीज आणि कॅपिटल, त्यामुळे असेटमध्ये फरक पडताना लायबिलिटीज किंवा कॅपिटलमधून जी रक्कम आपल्याला मिळते ती आपण कशासाठी वापरत असतो, बिझनेसच्या असेट तयार करण्यासाठी. त्यामुळे मागची जी उदाहरण मिळते त्याच्या पुढचं उदाहरण बघूया. पहिला, अजय स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹60,000. अजय इज द प्रोप्रायटर, ओनर. ही गिव्स हिज कॅश टू द बिझनेस. अजय is different from his business because business have its own identity, because business is a artificial person created by law and Ajay is a natural person. So Ajay, in this example, Ajay started his own business, but Ajay is different from the business because Ajay have limited life, but business have unlimited life till winding up. अजयनं स्वतःचा बिझनेस स्टार्ट केला असला तरीसुद्धा बिझनेस आणि बिझनेसमन जो आहे अजय एकमेकांपेक्षा वेगळे असतात. हा क्रिएटेड बाय लॉ असतो आणि हा नॅचरल पर्सन असतो. याला लिमिटेड लाईफ असते, याला लिमिटेड लाईफ नसते. अजयची भविष्यातील पिढीसुद्धा हा बिझनेस पुढे चालवू शकते. त्यामुळं हा क्रिएटेड बाय लॉ आहे आणि हा बंद होतो त्याचवेळी बिझनेस बंद क्लोज होतो. त्यामुळे अजयनं आपल्याकडची कॅश 60,000 बिझनेसमध्ये दिलेली आहे. त्यामुळे बिझनेस पॉईंट्स ऑफ व्ह्यू the accounting equation is asset is equal to liabilities plus capital. The asset, we want to start the business. For this we need the assets. So cash is the asset of the business which is given in form of capital by Ajay. So capital is there at the liability and capital side and असेट साईड देर इज अ कॅश ऑफ ₹60,000. त्यामुळं हे 60,000 रुपये कशासाठी वापरले, बिझनेससाठी. ते कॅश स्वरूपात आले. त्यामुळे कुठून आले म्हटलं तर कशातून येणार, कॅपिटल मार्फत. अजयने स्वतःकडचं दिलेले आहे. त्यामुळं कॅश इज असेट विच इज गिवन बाय द ओनर विच इज नोन ॲज कॅपिटल. सेकंड इज डिपॉझिटेड कॅश इन टू बँक ऑफ इंडिया ₹2,000. याच्यामध्ये काय केलेलं आहे, 2,000 रुपयाची जी कॅश आहे याच्यातील ती बँक ऑफ इंडियामध्ये ठेवलेली आहे. त्याच्यामुळे इकडचा काही संबंध नाही, कारण 60,000 रुपये ऑलरेडी आलेले आहेत, त्याच्यातील 2,000 रुपये. त्यामुळे इकडनं परत काय आलेलं आहे, स्वरूपात किंवा कॅपिटल स्वरूपात असं काही होणार नाही. बिकॉज द मनी विच इज गिवन बाय द ओनर इन द फॉर्म ऑफ कॅपिटल in cash from which we deposited 2,000 into Bank of India. So cash goes out of business into the Bank of India as a deposit. So there is a difference of 2,000 regarding money from the cash from the business to the Bank of India. त्यामुळे असेटमध्ये फरक येणार. काय होणार, कॅशमधली 2,000 रुपये कमी होणार आणि तीच बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये जमा होणार. त्यामुळं आहे तशीच राहणार. 60,000 रुपयातली जे 2,000 रुपये काढले व्यवसायातून ते कशात गेले, फक्त बँक ऑफ इंडियामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे याच्यामध्ये इकडं काहीही फरक होणार नाही. फक्त इकडं जी कॅश आहे ती आपण बँक ऑफ इंडियात भरलेली आहे, डिपॉझिट केलेली आहे. त्यामुळं कॅश deposited into Bank of India. So asset decrease, but at the same time the balance of Bank of India's account of business is increased. So these are the differences. Third entry, additional capital brought by Ajay ₹7,000. In this entry there is a transactions at both sides, asset and capital side असतो. त्यामुळे यामध्ये काय झालं, कॅपिटल आणलं परत. पहिला 60,000 दिले होते, आता परत 7,000 रुपये दिले. ते 7,000 रुपये कशासाठी दिलेले आहेत, बिझनेससाठी. ॲडिशनल कॅपिटल, इथं पहिल्यांदा स्टार्टेड बिझनेस, आता त्यासाठी पुन्हा एकदा स्वतःनं अजयने स्वतःकडचे पैसे दिलेले आहेत. त्यामुळे कॅश वाढली इन फॉर्म ऑफ कॅपिटल गिवन बाय द ओनर टू द बिझनेस. सो कॅश इज डिपॉझिटेड इन दिस example in Bank of India
but at the same in next entry we bought cash in form of capital which are invested in the business. So 7,000 is additional capital brought by Ajay into the business. Fourth entry, purchase the goods from Varun worth rupees 10,000. आपला जो 67,000 रुपये बॅलन्स आहे तो आहे तसा ठेवून बिझनेस वाढणार नाही. त्यामुळे काय करायला लागणार, आपल्या वस्तू खरेदी करायला लागणार आणि त्या विकून आपल्याला प्रॉफिट कमावं लागणार. सो इन द फोर्थ एंट्री वी परचेस द गुड्स ऑफ 10,000 रुपीज फ्रॉम वरुण. So it's a credit transaction because in this entry there is a no name of a person regarding the transaction of purchasing goods is given. So when there is a name of the person is given then it is a known as a credit transaction. हा उधारीचा व्यवहार आहे कारण यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन झालेलं आहे असं म्हटलेलं नाही. त्यामुळं वरुणकडून 10,000 रुपये घेतले आहेत. त्यामुळे वरुण हा आपला कोण आहे, इथं लायबिलिटी आपली वाढलेली आहे बिकॉज वरुण इज अ क्रेडिटर फ्रॉम whom we purchase the goods on credit. So liability increased by 10,000. Why liability increased? Because we use this liability. We use the creditor's goods of 10,000 rupees on credit. So we purchase the goods on credit. So at the same time asset is also increased of rupees 10,000. Fifth entry is sold goods to Arun rupees 7,000. आता याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही कारण ही 10,000 आहे तसे आहेत, कॅपिटल आहे तसे इकडं खाली फॉरवर्ड झालेला आहे बॅलन्स. याच्यामध्ये काय झालेलं आहे, ज्या वस्तू आपण 10,000 रुपयाच्या खरेदी केल्या त्यातल्या 7,000 रुपयाच्या वस्तू अरुणला विकलेल्या आहेत. सो याच्यामध्ये सेल झालेला आहे 7,000चा आणि गुड्स गेलेले आहेत आणि कॅश किंवा क्रेडिट टर्नवर आपल्याला पैसे येणार आहेत किंवा आलेले आहेत. त्यामुळे जो काही फरक पडला आहे तो या परचेस केलेल्या वस्तूतील 7,000 रकमेचा पडलेला आहे. त्यामुळे देर इज नो इफेक्ट ऑन द लायबिलिटी अँड कॅपिटल सेल बिकॉज द ट्रान्झॅक्शन्स आर रिगार्डिंग द अमाऊंट which are used to purchase and sell the goods. So first 10,000 are used to purchase goods. Second, from these goods we sold the 7,000 rupees goods. Sixth entry is paid carriage rupees 5,000 rupees. It's a expenses. So carriage चा जो खर्च आहे, the expenses of carriage are from the amount of this or this means the capital we brought, we use this amount to pay the carriage. So 67,000 जे आपण कॅपिटल स्वरूपात घेतलेले आहेत त्याच्यातील 5,000 रुपये कमी झाले. कशासाठी कमी झाले तर कॅरेजचा खर्च झाला म्हणून. त्यामुळं बोथ साईड इफेक्ट इज देअर बिकॉज वी यूज्ड द मनी फ्रॉम द कॅपिटल 67,000 we brought this amount into the business and we use this money for the expenses regarding the carriage. त्यामुळे कॅरेज पेड करण्यासाठी 5,000 रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे यातले 5,000 कमी झाले. ते 5,000 रुपये कशातून वापरले आपण, जे कॅपिटल स्वरूपात पैसे आपल्याकडे आले होते त्यातले. त्यामुळे हा हिशेब द्यावा लागणार. त्यामुळे या नोंदी असाव्या लागणार बिकॉज देअर आर ट्रान्झॅक्शन्स रिगार्डिंग असेट लायबिलिटीज अँड कॅपिटल. वी ब्रॉट द मनी फ्रॉम कॅपिटल, we use some credit transactions or loan which is known as the liabilities. And last entry is received interest rupees 200. It is a income. So cash increases at the same time capital also increases because the use of the cash which is in the form of capital invested by the owner to the business. So by using the cash we received the interest 200 रुपये, 200 रुपयाचा इंटरेस्ट आपल्याला मिळाला आहे. कसा मिळाला तर जी कॅशची काही रक्कम होती कॅपिटल स्वरूपात आपल्या व्यवसायात आलेली त्याच्यामार्फत आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे. त्यामुळं हा इंटरेस्ट कॅपिटलला पण ॲड होणार आणि इथं आपला कॅशसुद्धा वाढणार आणि जो कॅश वाढणार तो कॅपिटलची अमाऊंट जी शिल्लक आत्ता त्याच्याशी संबंधित असल्यामुळे दोन्हीकडे हा इफेक्ट होणार. इथं फक्त हा इफेक्ट का झाला कारण
because it's a liability belong to the Varun, from whom we purchase the goods on credit, and there is no any type of transaction regarding liabilities except this. बाकीच्या ज्या सगळ्या ट्रान्झॅक्शन आहेत त्या कॅपिटलशी रिलेटेड आहेत, कारण कॅपिटलची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण सगळीकडे वापरलेली आहे. आपण कुठं लोन घेतलेलं नाही आहे, आपण इथून कुठून दुसऱ्या ठिकाणावर पैसे वापरलेले नाही. त्यामुळे जो काही पैसा 60,000 आणि 7,000 रुपये 67,000 रुपयाच्या स्वरूपात आला त्याचीच आपण ही यूज केलेली आहे. सो इट इज द example regarding the account equation of assets, liabilities and capital. We started the business for the running of the business we have to create the asset. We do some transactions on credit terms or loan terms, it is known as liabilities. We use some money of owners own, which is known as capital. त्यामुळे ज्यावेळी व्यवसाय सुरू करत असतो त्यावेळी एकतर असेट ज्या व्यवसायाचे असतात त्याच्यातून व्यवसाय चालत असतो, त्यामुळे त्यासाठी लायबिलिटीज एकतर उधारीवर व्यवहार करावे लागतात किंवा लोन घ्यावं लागतं किंवा स्वतःच्या मालकीचं भांडवल वापरावं लागतं. स्वतःच्या मालकीचं बिझनेसमननं जर स्वतःच्या मालकीचं भांडवल बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल तर त्याला काय म्हणायचं, कॅपिटल. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ असेट्स, लायबिलिटीज अँड कॅपिटल. आय होप यू अंडरस्टँड दिस एक्झाम्पल. जर तुम्हाला काय समजलं नसेल तर कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटनी याचा लाभ घ्या. जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढे आपल्याला लाईव्ह येऊन तुमच्या शंकांचं निरसन करता येईल. सो लुक ॲट द एक्झाम्पल ॲट वन्स अँड ट्राय टू रिमेंबर द कन्सेप्ट.